तर नमस्कार मित्रांनो, का म्हणता मग. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या नवीन व्लॉग मध्ये. तर आज आम्ही करणार आहोत, का करणार आहोत आपण, चिकन, व्हेज चिकन, व्हेज KFC स्टाईल व्हेज व्हेज KFC स्टाईल व्हेज KFC Fried. मध्ये ते काय फ्राईड क्रिस्पी क्रिस्पी. व्हेजिटेरियन चिकन. हा, तर काय काय लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये. अनियन पावडर, गार्लिक पावडर, व्हाईट पेपर पावडर. याच्यापैकी काय काय आहे. काहीच नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आज दुसरं काहीतरी बनवणार आहे. कॅन्सल सोया चाप आपण आहे. सोया चाप साठी तर सोया चाप तर आवश्यकच असणार आहे ना. पण बाकी काय काही नाही. मग घेऊन ये. अरे यार. मित्रांनो, पहिल्या व्लॉग पासून आम्ही काही शिकलेलो नाही की आधीच आणून ठेवायचं असतं. बस वेळेवर इथे त्याच्यानंतर आठवणार की काय, ओनियन पावडर कांदे लागणार आहे त्याच्यामध्ये. गार्लिक पण गार्लिक पाउडर तो बनाओ ना यार, उसका पेस्ट बनाओ यार, कुछ तो करो. पेस्ट नहीं चाहिए ना. यार जा घेऊन ये. आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय मी असे गार्लिक पावडर आणि ओनियन आणि पावडर. इकडे. डायरेक्ट आम्ही तर पेस्टच टाकत होतो. अरे पेस्ट नाही, माझ्या डोक्यात आता आलं की आपण डायरेक्ट मॅगी मसाला पण यूज करू शकत होतो. हे सगळं करण्याऐवजी हा, आता हलकूवाला एपिसोड नाही म्हणून मी सांगत आहो. ऐक ना. खाली मी किती खाली गेलो माहितीये का तुला. तिकडे तीन दुकानात फिरलो, हे काही भेटत नव्हतं. तिसऱ्या दुकानात भेटलंय. आणि आता म्हणते मॅगी पावडर टाकत हे होतो बा, त्याच्यात. हे बा, जर तू मॅगी मसाल्याचा इन्ग्रेडियंट पाहशील ना, रेड चिली पावडर, हे बघा, डिहायड्रेटेड अनियन, ठीक आहे, ड्राईड गार्लिक, हे सगळं आहे याच्यामध्ये. मला हेच पाहिजे आता. हे गार्लिक पावडर आणि हेच वापरणार आहे मी दुसरं खाऊच शकत नाही. मी दुसऱ्या गोष्टीकडे बघूच शकत नाही. हा, आता तू तोपर्यंत काय कर, ते हे घे, म्हणजे? सोया चाप. हा, थंड आहे. आता हे याच्यात काढ आणि त्याच्यात ते त्याचं स्लिट मारलं ना, तशी स्लिट मार. झोपत आहे. लवकर घे. हो ना, इकडे होतो ना, थांब ना. तर मग मला रेसिपी सांगू दे ना. हा, तर मग याच्यात आपण काय टाकलंय, दही, तिखट, हे हे म्हणजे लिहून घ्या तुम्ही, रेसिपी लिहा. 100 ग्रॅम हे, 50 ग्रॅम हे, 20 ग्रॅम ते. खाऊन पहा बरं, मीठ लागतं का. बस तुम्ही टेस्टरच ठेवा. काही झालं बिलं ना तर पहा, सांगतो मग. नाही टाकलं, तिखट आहे खूप. त्याच्यानंतर जर म्हटलं का मीठ कमी वाटत आहे, 9 पैकी 10, सॉरी, हो नाही, 9 पैकी 10. मग हे तर चांगला स्कोर झाला. 10 पैकी 9. त्याच्यापेक्षा ना एक बोट चाटून पहा तू. मग काही झालं बिलं तर ते एवढं तिखट टाकलं तर होणारच आहे. तिखट नाही मला नाही जास्त तिखट आवडतं म्हणून मी 2 चमचे तिखट टाकलाय. नाही, करून आपण ठेवलंय तिखट stabilize एकदम. करू शकते. मित्रांनो, आम्ही जो व्हिडिओ पाहिला होता ना, तो त्याचं जे मिश्रण होतं ते एवढं लाल नव्हतं दिसत. हे तर भयानक लाल दिसत आहे. तुला माझ्यावर भरोसा आहे की नाही सोनू? तुला माझ्यावर भरोसा नाही का? आता कोणता नाही जमलं का? मीठ जास्त झाल्यासारखं वाटत आहे. हा, तूच तर म्हणे काहीच मीठ नाही आहे म्हणे. आता पहा ना, थोडस पाहता खरंच लाटाखाली धंदे करते यार. पाहत व्यवस्थित आहे ना. जास्त झालं ना. जास्त झालं. आंबटच पाहिजे थोडस. अरे आंबटच पाहिजे, व्यवस्थित आहे, खूप छान लागणार आहे. आता एवढ्या दयाचं का करू, टाकून दे. अभिषेक करू देवाचा. घे मग मम आत्मना. अबे हे टाकायचं होतं यार. अरे जहर नको बनवून ठेवू, काही पण नको टाकू. काहीतरी ठेव. खाऊन तर बाय कसं वाटते.
मस्त आहे आता. है ना, टाकू का? वरून बाद में लगती है इसकी किक. बापरे, काय आहे. केस स्पाइसी फ्लेवर मेकर 2 सेकंड के लेट अगर होता तो इसमें डाल दिया रहता तूने तो बिया. हे वरून टाकू आपण. पण ते 3 सेकंड नंतर का बरं लागली याची किक. कोरियन आहे ना, पण त्यांची किक 3 सेकंड एक नंतर लागते. है ना, नागपुरी पोरीची पहिल्या दिवस लागते किक. मारली का. जो कोणत्या ह्याच्यात लागली होती नागपुरी पुरीची किक. याच्या पहिले किती नागपुरी पुरी पाहिला तू. हा यार, लिटरली 3 सेकंड नंतर लागत आहे. तू टेस्ट करून पहा. एक पहिल्यांदा काही वाटत नाही ती टेस्ट. पहिल्यांदा नॉर्मल वाटते, मग नंतर आहे ना ते 3-4 सेकंड. मी पुन्हा खाऊन पाहिलं का खरंच यार पहिल्यांदाच काही झालं होतं वेगळं. ते ऍक्च्युअल 3-4 सेकंड बदल नाही टाकलं ते, गोड गोड वाटत आहे. पण ते वरून टाकू आपण. वरून मस्त लागते. हे टाकू देवडा प्रसाद. ओम स्वाहा नारायण केशवाय नमः. खरं टाकून. अबे ते नाही कापायचं आहे. हो. एक सोया चाप कापायला एवढा वेळ लावशील तर बस माय कस्टमर वापस जर्मनीले. म्हणून मी चाकू घेतो स्वतः कापतो. जेवढं सोपी वाटत होतं तेवढं सोपी नाही मित्रांनो हे. हा, अथक परिश्रमानंतर एक निघालेला आहे. मी करून दाखवतो आता. चल पाहतो ना आता कशी करते तर. काय टेक्निक राहते प्रत्येक गोष्टीची. सरक होय तिकडं. नाचता येईना अंगण वाकडी. मी बायको म्हणते वय तिकडे. आता पाहू आता हे किती दिवा लावणार आहे. आता हे त्या 7 स्टार हॉटेलवरून हे 3 स्टार हॉटेलचे कारागीर आलेले आहे इथे. आपल्याला ज्ञान सांगत होते. काय ते तुमची म्हण, दुसऱ्याच सांगे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण. मोठं चांगलंच कापला सांगून राहिली तिथं. तर चांगलंच कापलो त्यापेक्षा. इसको फ्रीज में रख दे अभी तू बाई. याला ठेवणार आपण मॅरिनेटसाठी. टिटेरी टिंग टिंग ये डिंग चमचा. हो. सेम पिंच. अरे किती वेळा दाखवशील यार तोच तो व्हिडिओ बंद कर ना. हा किती घ्यायचे. आता कोण नाही मला. तू बात बस. भात करतीये. हा टाकला मैदा. आता उडी मार त्याच्यात लावून घे तोंडाने. आता इसमें क्या क्या आएगा भैया जी मैडम जी. डोळे खोलून पाय चुपचाप. चांगलं पाहतो मी. टाक अजून त्या याच्यावर टाक, गॅसवर टाक डायरेक्ट. शांत राहतो. हा शांत जाऊ. गार्लिक पावडर टाकलं. लहानपणापासून थांब ना रे, लेट मी कॉन्सन्ट्रेट. गार्लिक पावडर टाकलं मग त्याच्यानंतर बस. मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे वाला कोणतं पावडर येतं. मैं डालूंगा. हा डाल. मेथी हे आहे ते पेपर आहे. जास्त नाही टाकायचं ते पेपर. काऊन नाही टाकायचं. अबे पेपर आहे पेपर. तिखट कोणता पेपर. व्हाईट पेपर. डिसेंट्री वाली गोली नहीं लेना है मेरे को भाई. पहले ही बता रहा. हो टाक तू टाक. हे काय भाई आताच तर तिखट टाकलं तू. अरे हे कलर साठी आहे रे. ते कलर साठी पण तिखट तर लागत असेल ना ते. खाऊन पाय. आहे तिखट. तिखट आहे नाही तर का. अरे हे फक्त कलर साठी असते. असं थोडी असते. कलरच नसते भाई तो. भाई. तिखट असते ते. अबे तिखट वाला तिखट आहे. मग तेच तर सांगतो तिखट आहे ते. काश्मीरी लाल मिर्च म्हणजे कलर वाला तिखट असते. हे उसमें क्या किया है. हा त्याच्यात टेस्ट टाकलं ना. मस्त टाकलं. 2 चम्मच म्हटलं होतं रे मी. उद्या जर का मी दिसलो नाही नंतरच्या व्लॉग मध्ये तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो की काय झालं असेल इथे. काही सुस्ती कामाची नाही. घे चमचा टाक तिखट.
काप खा असं आहे. ए भाऊ भरून ठेव. अबे मग ठेवतो मी, भरून ठेवतो मग. लागते ना मा, लागते ना मा, ठेव ना मा भरून. देखो इतने प्यार से बोलने के बाद मैं कैसे नहीं भर सकता हूँ यार, मैं कैसे कर सकता हूँ ऐसे भी. आता काय करायचं आहे मला सुचत नाही आहे. परत डीप करा, परत टाका. किती लिंबडी जवळ काम आहे अरे. ते KFC वाले काय असेच करत असेल का, त्यांनी कामधंदेच नाही आहे. वाटत तर KFC सारखाच आहे. हो हो हो, टेक्स्चर पाहायचा. तर अशा प्रकारे अति सुंदर गोल्डन कलर आलेला आहे. दिसत तर आहे ना KFC त्याच्यासारखं? फुल ऑन KFC वाटत आहे. सॉलिड आहे. छान वाटतं ना. मॅगी मसाला टाकू का? याचं काय करू आपण? भजे. दह्याचे भजे. हा, हे तळतच आहे ना शेवटी. तू ब्रेड टाक याच्यामध्ये, काही एक नंबर लागल. ब्रेड आहे का? घेऊन येऊ. अरे इसको बोलते खुद के पैर पे कुल्हाड़ी. मेरे को तुम ना वो रामू काका बना दो, रामलाल बना दो. इसको बोलती आओ मेरी जान. क्या बोलते छकुली, खिचात ना खडकू ना. अब आया ना मजा बाबा. पर आज नहीं जाएगा, मैं ये फ्रिज में रख देने का. बाय, कल जाएगा. फ्रिज में जगह नहीं है बाबा. उसको वाटी में काढेगा और वाटी रखेगा फ्रिज में. भांडेच भरोशीन का नुसते. हे धुवून पण घेऊन मग आपण, आपल्याला थोडी धुवा लागते. आणि ते वाटी मित्रांनो, आमच्याकडे भांडी आधी आहे धुवायसाठी. सगळे काय मीच नाही धुवत. पण भांडेवाली जर नाही आली तर मग हे आहे. तर मग अक्षय धुतो भांडे. काऊन लोकांना सांगशील नाही का तू माझी किती मदत करतोय की नाही? मी तर मदत करतोच, त्यात काही डाऊट आहे? करते तू, खूप काम करते बिचारा. खूप कामाचं आहे मी, एकदम उतरण्यानं उघड्यानं. कसा? तुम्हाला माहिती आहे काय, विदर्भामध्ये असं म्हणतात की जे उतानं उघडा खूप एखादा खूप काम करत असेल जास्त आणि मध्ये मध्ये करत असेल, राहू दे, आला तिथं करासाठी. मोठा काम करणार आहे उताण्यानं उघड्यानं. तू सांग बरं. मोठा उठानं उघडा पडून काम करणार आहे. हा, हे आले म्हणते एकदम प्युअर वराडी. तुला नाही जमे. तर मला बी जमते, सांगून राहिलो ना तुला मी. तू भाऊ तू 9 वर्ष मुंबईत राहिला. अबे तर 9 वर्ष मुंबईत राहिलो म्हणून का माहिती का, आता का मी बोलू नाही शकत का, सांगून राहिली तिथं मध्ये तर. हा, तुला खूप फोर्सफुली बोलावलं. मला काही फोर्सफुली नाही बोलायला लागत, माझी अशी नॅचरल निघते. मी आपला साला मराठी बोलून राहिलो, तू सांगून राहिलो. तू समजत आहे तुला? तू का करते तू का? तुझं असं असं अंधरून नाही निघत. अंधरून नाही निघत तर मग कुठून निघते? तोंडातूनच निघते, सगळं तोंडातूनच बोलत असते. पण तुझं असं म्हणजे नॉर्मल. तुझं बघा आता इकडे तुझा असा झाला एकदम. तो म्हणजे मी अशी छानच बोलते. मी छानच नेहमी. बोलते. हा. तर मी कुठं म्हणतो काही, मी ना काय तू म्हणलं? मला ट्रिगर करते म्हणून ते तसं निघते. आता काही लोक म्हणाले का तुम्हाला भाषेची लाज येते का, पण नाही, मला नाही. भाषेची लाज नाही. जैसा देश वैसा भेस करना पडता. बस पानी की तरह रहो, जहाँ पे जैसा बहना है वैसे बह जाओ. गटरातल्या पाणीत नको भेटतो फक्त. अबे त्या गटारात थोडी जाण लागते. साला एवढी चांगली उपमा दिली मी ना, हे पुट्टी तर गटार. खाली तोंड उघडते तर माहित नाही, गटार. मग याचं का करू आता? चुरी बनवू शकते तशी ऍक्च्युअली. तू ते टाक. चुरी? ते राहत नाही का चुरी, नाही माहित तुला? मी ते वडापाव काढतो ना आपण, तेव्हा वडापाव मध्ये ते सगळे बारीक बारीक राहते पण तुकडे. चुरा म्हणतात त्याला. अबे ते चुरा. चुरी चुरा नाही. घे. चुरी. ठीक आहे. चुरी म्हणजे माहिती आहे का काय होते? हो माहित आहे, समजलं मला. ते रस्त्यावर टाकतात ना, ते राहते ना चुरी. चुरी म्हणजे हे राहते तांदळाचे जे दाणे राहते ना, ते पण भेटते, तर त्याला म्हणते चुरी. मला तर ते चुरी माहित आहे. कोणती ते चुरी? पहिला रोड बनण्यासाठी ते एक मेन मोठे मोठे दगड टाकतात, त्याच्यानंतर बारीक वाले ते टाकतात गिट्टी सारखे, त्याला म्हणतात चुरी. तू का मातीगोट्याच्या कामाला जात होता का रे पहिले? गिट्टी ना रेती कुठून आली याच्यात?
तांदळाची चुरी मला म्हणतात सांग ते गाणं एवढं फेमस आहे विचार मला लगीन कराव पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे. आता रेती गिट्टीवाला पाहिजे तिला तू सांग. तर मी म्हटलं का ते गाणं मला नाही पाहिजे गिट्टी बिट्टीवाला. रेतीवाला नवरा पाहिजे. रेतीवाला म्हणजे रेती गिट्टीवाला नाही. काय रेतीवाला नवरा. रेतीवाला नवरा पाहिजे म्हणजे सांग बरं त्याचं फुल फॉर्म सांग कसा आहे ते मिनिंग सांग त्या गाण्याचा. मला लगीन करा पाहिजे हा रेतीवाला नवरा पाहिजे. हा, म्हणजे? तर रेतीवाला जो रेती घमेलो घेऊन उचलून हा. जाते तो वाला रेतीवाला. व्हेरी गुड व्हेरी गुड. ते नाही आहे? रेती रेती घमेला गिट्टी मजदूर पाहिजे मिस्त्री ते नाही आहे? अबे ते रेती छानते हा तेच तेच तोच रेती वाला ना. तोच वाला रेती छानते तो माझा असा खाते बोलो जुबा केसरी करते पचक्कन करू तोच ना तोच. रेतीवाला नवरा म्हणजे रेती इज इक्वल टू खेती शेती. तो अपना ऐसा है की अरे याच्याकडे किती शेती आहे तर समुद्र किनाऱ्यावर कोळी लोकांमध्ये ते समुद्र मोजतात असं का हा एरिया माझा इथं मीच मच्छी पकडीन हा आमचा एरिया रेती तशी रेती मोजतात ते. म्हणजे हे इथून जेवढी ज्याची जास्त रेती तेवढा तो जास्त अमीर टाइप मध्ये श्रीमंत. तो रेतीवाला म्हणजे इस लाईक खेतीवाला अपने लोकल लँग्वेज में समजे तो रेतीवाला चालला इथं उचलून घमील रेतीवाला नवरा पाहिजे आणि तिच्या मागं तू विटा उचलून. अबे तो आपल्या ह्याच्यात रेती म्हणजे तेच रेती होते ना बे. रेतीवाला नवरा पाहिजे म्हणजे शेतीवाला म्हणलं मग मला. अबे तर शेतीवाला म्हणजे तो आपल्या इकडे विदर्भात थोडी करतो महाराष्ट्रात बाकी नाही कोकण किनारपट्टीवर बाकी पहा ना तू. रेतीची शेती असते. रेतीची शेती नसते ते रेती म्हणजे तशी रेती. हट बे काही बोलतो तू हट. बघा मी जे काही सांगितलं आहे ते खरं आहे की नाही तुम्ही सांगा कमेंट करून. काही बी बोलते पण ती खरंच रेतीवाला तसं असतं. हा रेतीची शेती असते का पण त्याच्यात मग ते शिंपले आणि हे सगळं याची शेती करते का. ते अरे मच्छी मच्छीची शेती रेतीत कशी मच्छी करते? पकडते रे मच्छी पकडते पण तो असं नाही का इकडे कुठेही पकडन तो भाई ये एरिया मेरा है तो वो गिनेगा कैसा तो वो रेती गिनेगा वो. मग रेती कैसे गिरेगा. अबे अभी बता अभी मेरे को एक अपन जगह लेते तो जमीन गिनते ना हाँ। तो नीचे क्या है जमीन है ना जमीन है। तो वहां पे अगर जमीन बोलेंगे तो बोले जमीन तो है नहीं रेती है वहां पे इसलिए वो रेती. अच्छा ऐसा. और समुद्र आके वो चली गई रेती. हाँ तो उसमें मतलब फिर वो क्या एरिया रहता है ना कुछ तो उन्होंने वो एरिया किया पूरी रहता डाली रहती है है। ना हाँ वो कुछ तो खोद खाद के उन्होंने वो खंबा वंबा लगाया रहता है ना उधर. पर मेरे को एक बात बता. हाँ अभी जैसा तेरा चश्मा घूम गया था उधर. घूम गया था हाँ हाँ तो अपन सुबह गए थे उधर तो वो पूरा समुद्र आके तेरा चश्मा को वहाँ के ले गया. ठीक है. तो फिर उतनी जो रेती है जिसकी मतलब रेती है रेती मतलब इज नॉट एग्जैक्टली वही रेती. अभी वो रेती थोड़ा फ्लो भी होके दूसरी जगह जा सकती है दूसरी आ सकती है बट वो वाला एरिया बट उसको गिनेंगे कैसे तो इतना पानी मेरा ऐसा नहीं गिनते वो रेती गिनते हैं. ठीक आहे बाप्पा मला कोणत्या रेतीवाल्यासोबत लग्न करायचं आहे भेटता मला तो कार्टूनवाला. कोरे कोरे सपने मेरे परसों से थे कितने अधूरे जळले रे भाऊ. आम्ही बोलत बसलेलो आणि बोलता बोलता इकडे काय झालं माहित नाही. एवढा जाळून ठेवलेला आहे हा ऍक्च्युली एवढा दिसत नाही पण इथे आहे हा बाबू जलेला. तू माझ्यावर प्रेम करत असशील तर तू हा वाला पहिले खाशील. हा वाला हा जाळलेला ठीक आहे. हा जो दुसरा जाळलेला आहे ना तो हा जास्त तू खाशील. नाही, हा जास्त झाला हा तू नाही खाशील. नाही तो पण तूच खाशील. तर त्यानंतर आता फायनल गार्निशिंग साठी यामध्ये किलोभर मॅगी मॅजिक मसाला टाकलेला आहे. कोरियन वाला सॉस सॉरी हे आहे. अच्छा लग रहा है मस्त आहे. बाबा जर मी जवळ जाऊन दाखवलं ना ते बघ छान त्याला असं क्रिस्पी पण आहे बाहेरून फ्लेक्स आले आहे. तर अशा प्रकारे आमचा हे सोया चाप क्रिस्पी बनलेला आहे आणि तुम्ही पण बनवून बघा आणि या व्लॉगचा इथेच आम्ही एंड करतो. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब सगळं करून टाका.
आहे